श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 67. जीव साक्षात परमात्म्याचाच अंश आहे, पण जेव्हा तो प्रकृतीशी संबंध जोडतो तेव्हा त्याचा प्रकृतीजन्य गुणांशी सुद्धा संबंध येतो. प्रकृतीजन्य गुण कोणते? तर सत्व, रज आणि तम. इथे भगवंत तीनही गुणांच्या संगाने होणारी गती सुद्धा सांगतील. सत्वगुण. सत्वगुणापासून ज्ञान होतं. चांगलं काय वाईट काय याचा विचार करता येतो. चांगली कर्म केली तर चांगलं फळ मिळतं. त्याची गती पुढे ते सांगतील. दुसरा गुण आहे रजोगुण. त्यांनी लोभ उत्पन्न होतो, त्यामुळे अनुचित कर्म सुद्धा घडतं आणि दुःख पदरी येतं. आणि तिसरा आहे तमोगुण. प्रमाद, मोह, अज्ञान उत्पन्न होतं. तमोगुणामुळे अविवेक निर्माण होतो. ज्याची सत्वगुणामध्ये प्रधानता असते, ज्यामध्ये सत्वगुण जास्त असतो, ते कसे असतात? तीर्थ, व्रत, दान इत्यादी शुभ कर्म केली जातात त्यांच्याकडनं. दुसऱ्यांच्या सुखासाठी पाणपोया घालतात, अन्नक्षेत्र चालवतात, सडका तयार करतात किंवा पशुपक्ष्यांच्या सुविधेसाठी वृक्ष लावतात, आणखीन गोशाळा बांधतात. म्हणजे जी जी चांगली कर्म केली जातात ती सत्वगुणाच्या अंतर्गत होतात. त्यांना सत्वगुणी म्हटलं गेलं आहे. मग अशा लोकांची गती काय होते? तर त्यांना ऊर्ध्व लोकामध्ये जायला मिळतं, अर्थात स्वर्ग वगैरे ऊर्ध्व लोकामध्ये ते जातात. रजोगुणांमध्ये ज्यांचं प्राबल्य जास्ती आहे, ज्या माणसाच्या जीवनामध्ये रजोगुणाची प्रधानता आहे, ते कशी कर्म करतात? तर ते भोग भोगतात, ऐशो आरामात राहतात आणि सगळ्या पदार्थांमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आसक्ती ठेवतात. त्यांना राजसिक म्हटलं आहे. आणि ते पुन्हा पुन्हा जन्मतात, पुन्हा पुन्हा मरतात. मृत्यू लोकामध्ये ते जन्म घेतात, कारण ममता, आसक्ती असते त्यांच्यात. आणि तामसिक. ज्या माणसांच्या जीवनामध्ये तमोगुणाची प्रधानता असते, तर ते दुसऱ्यांचं अहितच करतात, दुसऱ्यांना दुःख देतात, असत्य बोलतात, कपट करतात, चोरी, डाके असे सगळे जघन्य गुण असतात त्यांच्यात. आणि त्यामुळे ते अधोगतीला जातात. अधोगती म्हणजे पशु, पक्षी, कीट, पतंग, साप, विंचू, भूत, प्रेत इत्यादी होतात. त्याला अधोगती असं म्हणतात. आणि जे लोक, जे महापुरुष, जे विचारकुशल महापुरुष असतात, ते या तिन्ही गुणांचं अतिक्रमण करतात. म्हणजे या तिन्ही गुणांशी आपला संबंध मानत नाहीत. कारण सर्वच गुण कसे आहेत? परिवर्तनशील आहेत, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. आणि उत्पन्न झाले आहेत म्हणजे ते नष्टही होणारे आहेत. त्यामुळे ते आपलं स्वरूप त्या गुणांशी कधी लिप्त करत नाहीत. आणि त्यामुळे त्यांना जन्म आणि मृत्यू कधी होत नाही. त्यांच्यापासून, त्या जन्ममृत्यूच्या दुःखापासून त्यांची सुटका होते. श्रीराम समर्थ श्रीराम.